अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. तुमचा आजचा दिवस शुभ जावो. स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा जो हा व्हिडिओ आहे ना, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी अशी सेवा सांगणार आहे. ही सेवा तुम्हाला 7 दिवस करून पाहायची आहे. ज्या दिवशी तुमच्यासमोर हा व्हिडिओ येईल त्यानंतर तुम्ही ही सेवा सुरू करा. 7 दिवस तुम्हाला जी सेवा सांगतेय ती अगदी एकाग्रतेने, श्रद्धेने तुम्हाला करायची आहे. आणि तुम्हाला काय अनुभव येतोय ना, तो मला सांगा. ही जी काही सेवा किंवा जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, हा केल्यामुळे तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून जाणार आहे. ज्यांचा चमत्कारांवरती विश्वास आहे त्यांनीही ही सेवा करायची आहे आणि ज्यांचा चमत्कारांवरती विश्वास नाहीये त्यांनी सुद्धा ही सेवा करायची आहे. म्हणजे एक प्रकारे मी तुम्हाला हे चॅलेंज देतेय. हे चॅलेंज तुम्ही स्वीकारायचं आहे, प्रत्येकाने स्वीकारायचं आहे. आणि ही 7 दिवस तुम्ही जर एकाग्रतेने ही गोष्ट केली तर तुमच्या आयुष्यात होणारा जो बदल आहे ना, तो तुम्ही स्वतः पाहाल. त्यामुळे तुम्हाला ही सेवा करून पाहायची आहे. बघा, 7 दिवसामध्ये तुम्ही तुमचं जे काही दिव्य असा अनुभव आहे ना, तो मला कमेंट बॉक्समध्ये येऊन तुम्ही शेअर कराल. जर तुम्हाला 7 दिवसात काहीच अनुभव नाही ना आला तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी नक्कीच व्हिडिओ डिलीट करेन. तर आपण संसारिक माणसं आहोत. संसारिक माणसं म्हटलं की खूप साऱ्या संसारामध्ये आपल्या इच्छा असतात, त्या आपल्याला पूर्ण कराव्या अशा आपल्याला वाटत असतं. पण कोणाला असं वाटतं की आपलं छान बंगला व्हावा, कोणाला वाटतं आपल्याकडे गाडी असावी, कोणाला लग्न करायचं असतं, कोणाला प्रेम मिळवायचं असतं, कोणाला आजारपण दूर करायचं असतं, कोणाला शिक्षणामध्ये प्रगती व्हावी असं वाटत असेल, नोकरीमध्ये प्रगती व्हावी, प्रमोशन व्हावं, मनासारखा जोडीदार मिळावा, मनासारखी नोकरी मिळावी. खूप संसारात आपल्या सगळ्यांच्या इच्छा असतात आणि ह्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला कष्टही करावे लागतात. आपण कष्टही करतो, पण कधी कधी काय होतं की त्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही किंवा आपण जेवढे कष्ट करतोय ना त्यातून आपल्याला जे काही मिळायला हवं ना ते आपल्याला काहीच मिळत नाही. मग अशा वेळी आपण देवांच्या सेवा करतो, कोणी काही उपाय सांगितले तर ते करतो, लॉ ऑफ अट्रॅक्शन करतो किंवा मग आपण मॅनिफेस्टेशन टेक्निक करतो आणि या सगळ्या गोष्टी करून आपण त्या गोष्टी अचीव्ह करण्याचा प्रयत्न करत असतो. पण जेव्हा आपण कुठलीही गोष्ट मॅनिफेस्ट करतो ना, तेव्हा आपल्याला ते युनिवर्सला पूर्ण प्रॉपर पद्धतीने सांगता आलं पाहिजे, व्यवस्थित आपल्याकडून ती गोष्ट झाली पाहिजे, युनिवर्सकडे आपले संकेत गेले पाहिजे. तेव्हा ती गोष्ट मिळवून देण्यासाठी युनिवर्स सुद्धा तुम्हाला मदत करत असतं. जेव्हा तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि ही मॅनिफेस्टेशनची टेक्निक जी मी तुम्हाला आज सांगणार आहे ती तुम्ही 7 दिवस कराल ना, यातून सगळ्यात आधी तर तुम्हाला खूप पॉझिटिव्हिटी येणार आहे. तुम्ही खूप सकारात्मक व्हाल. जेव्हा एखादा व्यक्ती ना खूप पॉझिटिव्ह असतो ना, तेव्हा त्याला कुठलीही गोष्ट मिळवणं शक्य असतं. त्यामुळे पॉझिटिव्हिटीने आपण कुठलंही काम केलं ना, त्या कामामध्ये आपल्याला यश मिळतच असतं. ही 7 दिवसाची टेक्निक केल्यामुळे तुम्हाला ती पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये येणार आहे. दुसरी गोष्ट, तुमची जी काही इच्छा आहे, ज्या गोष्टीसाठी तुम्ही मॅनिफेस्टेशन करत आहात ती पूर्णच होणार आहे. तुम्ही फक्त 7च दिवस कराल असंही नाही. तुम्हाला एकदा सवय लागून गेली, ती टेक्निक माहिती झाली तर तुम्ही लाईफ टाईम तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ही जी टेक्निक आहे ती तुम्ही कंटिन्यू कराल. टेक्निक कशी करायची? तुम्ही ज्या दिवशी ही टेक्निक करणार आहात ना, त्या दिवशी सकाळी उठा. त्यानंतर तुम्हाला अंघोळच करायला हवी, देवपूजाच करायला हवी असं काहीही नाहीये. कारण ही आपली जी लॉ ऑफ अट्रॅक्शनची आणि मॅनिफेस्टेशनची टेक्निक आहे, या टेक्निकचा आणि देवाचा काहीही संबंध नाहीये. ओके. तर त्यामुळे तुम्हाला फक्त काय करायचं आहे, तुम्ही सकाळी उठलात की आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आरसा असतो, मिरर असतो. त्याच्या समोर तुम्हाला उभं राहायचं आहे आणि आरशामध्ये पाहत तुम्हाला म्हणायचं आहे की हो, मी तयार आहे. जो काही चमत्कार तुम्ही देणार आहात तो अनुभवण्यासाठी, तो स्वीकारण्यासाठी. मी माझी मेहनत दुपटीने वाढवणार आहे. मी UPSC क्रॅक करणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला बोलायचं आहे. किंवा तुम्ही असं बोलू शकता की हो, मी तयार आहे. जो काही चमत्कार तुम्ही देणार आहात तो स्वीकारण्यासाठी माझी मेहनत मी दुपटीने वाढवणार आहे. मला माझा लाईफ पार्टनर सुंदर मिळण्यासाठी मी ही टेक्निक करत आहे. हो, मी तयार आहे. जो काही चमत्कार होणार आहे तो स्वीकारण्यासाठी मी माझी मेहनत दुपटीने वाढवणार आहे आणि मी MPSC ही परीक्षा क्रॅक करणार आहे. किंवा तुम्ही असं बोलू शकता, हो, मी तयार आहे. जो काही चमत्कार होणार आहे तो स्वीकारण्यासाठी मी माझी मेहनत दुपटीने वाढवणार आहे. माझं बंगल्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. हो, मी तयार आहे. जो काही चमत्कार होणार आहे तो स्वीकारण्यासाठी मी दुपटीने मेहनत करणार आहे. माझी पैशाची सर्व समस्या दूर होणार आहे. मी आर्थिकदृष्ट्या
खूप म्हणजे खूप प्रबळ होणार आहे, की जेणेकरून मला माझ्या पैशाच्या रिलेटेड कुठलीही समस्या येणार नाही. अशा पद्धतीने तुम्हाला आरशासमोर उभं राहून जास्तीत जास्त तुम्हाला अशा पद्धतीने आणि अगदी पॉझिटिव्हिटीने बोलायचं आहे. म्हणजे समजा तुमचं घर घेण्याचं स्वप्न असेल किंवा तुम्हाला बंगला तुमचा व्हावा असं तुमची इच्छा असेल, तर तुम्ही आरशासमोर उभं राहून हो, मी तयार आहे. जो काही चमत्कार मला मिळणार आहे, तो स्वीकारण्यासाठी. मी माझी मेहनत दुपटीने करणार आहे आणि माझं बंगल्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. सतत तुम्हाला हे वाक्य आरशासमोर उभं राहून अगदी पॉझिटिव्हिटीने बोलायचं आहे. सगळ्यात आधी एक इच्छा मॅनिफेस्ट करा 7 दिवस. आणि जेव्हा तुम्ही आरशासमोर उभा राहाल ना, तेव्हा अगदी पॉझिटिव्हिटीने 21 वेळा तरी तुम्हाला ही इच्छा बोलायची आहे. स्टार्टिंगला तुम्हाला ते वाक्य बोलायचं आहे आणि त्यानंतर तुमची जी मनोकामना आहे, जी इच्छा आहे ती बोलायची आहे. 21 वेळा तुम्हाला बोलायचं आहे. असं तुम्हाला कंटिन्यू 7 दिवस करायचं आहे. तुम्ही जास्त टाईम असेल तर जास्तही बोलू शकाल. कारण जेवढं जास्त बोलाल ना, तेवढं ते तुमच्याकडे पटकन अट्रॅक्ट होणार आहे. आणि जेव्हा तुम्ही आरशामध्ये बघून बोलणार आहात ना, तेव्हा तुम्हाला तुमच्या डोळ्यांमध्ये, आरशातील डोळ्यांमध्ये पाहायचं आहे आणि एकाग्र होऊन बोलायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, अत्यंत महत्त्वाची आहे. जेव्हा तुम्ही 7 दिवस ही टेक्निक करणार आहात ना, त्या 7 दिवसामध्ये तुम्हाला कोणाविषयी वाईट बोलायचं नाहीये, कोणाचं वाईट चितायचं नाहीये, कोणाविषयी वाईट विचार करायचा नाहीये. कारण तुम्ही जे काही एखाद्याविषयी वाईट विचार करत असाल ना, की याचं वाईटच व्हावं, याने माझ्याशी असं केलं, त्याचंही तसंच व्हावं, ते युनिव्हर्सला समजत नाही. युनिव्हर्सला असं वाटतं, की ते तुम्ही तुमच्याबद्दलच बोलत आहात आणि मग तुमच्यासोबतच ते सर्व घडायला सुरुवात होतं, जे तुम्ही दुसऱ्यांविषयी विचार करत असता. त्यामुळे कधीच कोणाचं वाईट चितू नका, कोणाविषयी वाईट विचार करू नका. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या लाईफमध्ये हॅपी राहायचं आहे आणि तुम्ही फक्त एवढाच विचार करा, की इतरांचंही चांगलं व्हावं आणि त्यामागे आपलं चांगलं व्हावं. आणि फक्त विचारच करू नका, तर अनुकरण करा. मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये किती बदल होतो. कारण जेवढ्या पॉझिटिव्हिटीने तुम्ही या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हिटीने घ्याल, पॉझिटिव्हिटीने चांगला विचार कराल, तेवढंच तुमच्यासोबतही युनिव्हर्स चांगलं करणार आहे. तर तुमचं जेव्हा सगळं काम उरकेल, तुम्ही जेव्हा रात्री झोपणार आहात, तुम्ही झोपल्या झोपल्याही करू शकता किंवा मांडी घालून एका ठिकाणी शांत बसूनही करू शकता. टीव्ही बंद करा, मोबाईल बाजूला ठेवा, डोळे बंद करून तुम्ही जी काही इच्छा सकाळी आरशामध्ये बोललेली आहात, ती निदान तुम्ही 7 दिवस तरी रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही व्हिज्युअलाइज करायचे आहे. म्हणजे कसं, तर समजा आता तुम्ही झोपलेला आहात, तुम्ही डोळे बंद केलेले आहेत, तुमचं मन एकाग्र आहे, शांत आहे, कारण रात्री खूप शांतता असते. तर अशा पद्धतीनं तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे, की माझं बंगल्याचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. मला जशी मनासारखी हवी होती तशी नोकरी मला मिळालेली आहे. मला जसा लाईफ पार्टनर हवा होता, ज्याच्याविषयी मी मनामध्ये विचार करायचे, की मला असा लाईफ पार्टनर हवा, तसा लाईफ पार्टनर मला मिळालेला आहे. माझा व्यवसाय खूप छान चालू आहे. मला खूप आजारपण होतं, ते आजारपणही आता दूर गेलेलं आहे आणि मी अगदी निरोगी झालेले आहे. असं जे काही गोष्टी तुम्ही सकाळी बोलणार आहात आरशासमोर, ती गोष्ट तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी अगदी एकाग्रतेने व्हिज्युअलाइज करायची आहे. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये जगायचं आहे, की माझा बंगला झालेला आहे. मग तुम्ही ते बंगल्याचं स्वप्न, बंगला कसा असेल, बंगल्यामध्ये तुमची काय स्वप्न आहे, तुम्ही कशा पद्धतीने बंगला झाल्यानंतर ते पूर्ण करणार आहात, ते अगदी तुम्हाला जगायचं आहे, की खरंच माझा बंगला झालेला आहे. मग मी त्या बंगल्यामध्ये कशा प्रकारे राहणार आहे, कसा बंगला ठेवणार आहे, असं सगळं तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे. मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठा, परत आरशामध्ये तुम्हाला ती गोष्ट बोलून 21 वेळा बोलायची आहे. परत रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे. बघा, जेवढा पॉझिटिव्हिटीने तुम्ही ही गोष्ट कराल ना, तेवढी पटकन तुमची ती इच्छा पूर्ण होणार आहे. आणि जेव्हा विश्वास ठेवून तुम्ही कुठलीही रेमेडी, कुठलीही टेक्निक, सेवा करताना, तेव्हा ती पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. त्याचा दिव्य अनुभव तुम्हाला येतो. तुम्ही 7 दिवसानंतर तुम्ही जेव्हा कधी हा व्हिडिओ पाहाल, तुम्ही सेवा सुरू कराल, ही टेक्निक सुरू कराल, त्यानंतर 7 दिवस तुम्ही अगदी पॉझिटिव्हिटीने करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, की तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी ही टेक्निक फॉलो केली आणि तुमची ती गोष्ट पूर्ण झालेली आहे. प्लस कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आत्ता कमेंटही करायची आहे, की मी तयार आहे, जो काही चमत्कार होणार आहे तो स्वीकारण्यासाठी. ही कमेंटही तुम्ही करा, की जेणेकरून तुम्ही जर ही एनर्जी क्लेम केली तर तुमच्यासोबत ती इच्छा तुमची लवकरच पूर्ण होणार आहे. दिवसभर खूप पॉझिटिव्ह राहा, सतत ती गोष्ट व्हिज्युअलाइज करा. बघा, तुम्हाला खूप छान आणि दिव्य अनुभव आल्याशिवाय राहणार नाही, याची मी तुम्हाला स्वतः गॅरंटी देते. आणि तुमच्यासोबतच मी सुद्धा 7 दिवसाचं हे चॅलेंज स्वीकारणार आहे. तुमच्यासोबत मी सुद्धा या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे माझी एखादी इच्छेसाठी मी सुद्धा ही टेक्निक नक्की करणार आहे आणि मी सुद्धा या टेक्निकचा दिव्य अनुभव घेणार आहे.
जसं की ही टेक्निक करून मी आधीही काही गोष्टी माझ्या इच्छा पूर्ण करून घेतलेल्या आहेत आणि तुमच्यासोबत तुम्हाला मी हे चॅलेंज दिलेलं आहे, तर तुमच्यासोबत मी सुद्धा हे चॅलेंज स्वीकारत आहे आणि ही टेक्निक मी सुद्धा परत एकदा फॉलो करत आहे माझ्या नेक्स्ट इच्छेसाठी. तर होप्सो तुम्हाला ही माहिती आवडली असेल. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.